राजकीय बातम्या। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा ठपका। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक। सातारा पोलिसांची माहिती। महिलेला देण्यासाठी 1 कोटी जयकुमार गोरेंकडे आले कुठून? एवढी मोठी रक्कम देण्याइतकं त्या महिलेकडे काय? रोहित पवारांचा सवाल। तर सभागृहात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी गोरेंविरोधात हक्कभंगही आणणार। नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून? नक्की महिलेनं पैसे मागितले का? हाही सरकारचा खोटा नाटा खेळ। खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर। सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश। सोमनाथ सूर्यवंशींचा खून झाला हे स्पष्ट झालंय। सरकार या प्रकरणामध्ये उघडं पडलंय। मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हावी। विजय वडेट्टीवार आक्रमक। सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील अहवालावर भाजप आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची हत्या। सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला गृह खातं जबाबदार। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो सूर्यवंशींची हत्या झाली आहे। रोहित पवारांची टीका। पोलीस भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात। पोलिसांकडून खून करून घेणं सुरू। टेरर हाच भाजपचा मंत्र। संजय राऊतांचा गंभीर आरोप। 3 महिने उलटूनही काहीच कारवाई झालेली नाही। दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची मागणी।